Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country, boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered: cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics, టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్లు జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. ట్రినిటీ, ద స్కూల్ ఆఫ్ లెర్నింగ్, స్టేషన్ రోడ్, పెద్దపల్లి. ఆన్ కాల్ 8879529999. नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. दुर्गापूर येथील एक युवक उन्हाच्या काहिलीमुळे लालपेठ येथील एका खड्ड्यात मित्रांसमवेत पोहायला गेला. वन विभागाने केलेल्या या खड्ड्यात तो उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याला शोधण्याकरिता महानगरपालिकेच्या रेस्क्यू टीमने तब्बल 3 तास शोध मोहीम राबवली. त्यानंतर त्याचा मृतदेह हाती मिळाला. वन विभागाने खोदलेल्या या खड्ड्यामुळे त्या युवकाचा जीव गेल्याने भरपाई देण्याची मागणी त्याच्या परिवाराने केली आहे. तनवीर शेख, वय वर्ष 19 अशी या मृत युवकाचे नाव आहे. ताडोबा वन परिक्षेत्रात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रदूषणमुक्त सफारीचा आनंद मिळावा याकरिता वन विभागाने 8 वाहनांना परवानगी दिली असल्याचे समजते. परंतु ही वाहने पहिले पेट्रोलवर चालत होती आणि त्यांना आता इलेक्ट्रिक वाहनात परिवर्तित करण्यात आले. मुळात याची नोंद वाहतूक विभागाकडे आहे का, हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. जर RTO कडे नियमानुसार त्या वाहनांना परवानगीच नसेल तर उद्या अपघात झाल्यावर जिम्मेदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील अनेक दिवसांपासून मनपातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि याचाच एक भाग म्हणून आता उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून रस्त्यावर बसणारे फळ विक्रेते किंवा भाजी विक्रेते यांच्यावर सुद्धा अतिक्रमण विभाग कारवाई करणार आहे. उघड्यावर मांस विक्री करत असताना तिथे माशा आणि भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य प्रचंड प्रमाणात दिसून येत असून त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे, असेही मनपाद्वारे कळवण्यात आले आहे. नागपूर शहरातील हनुमान नगर तुकुम येथे राहणारा एक युवक हा पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने शेअर मार्केटमध्ये काही रक्कम गुंतवली, त्याचा परतावा त्याला लगेच मिळाला. त्यामुळे त्याने आमिषाला बळी जाऊन 41 लाख रुपयाची गुंतवणूक परत केली. त्यानंतर मात्र त्याला त्या रकमेचा परतावा मिळाला नाही. अखेरीस त्याने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. रुपेश जयदास ठाकरे, वय वर्ष 36 असे फसवणूक झालेल्या अभियंताचे नाव आहे. सराफा व्यावसायिक रात्री दुकान बंद करून जेव्हा घराकडे परत असतात अशा व्यावसायिकांना लुटण्याकरिता चामोशी येथे 5 दरोडेखोर एका कारने आले. त्यापैकी तिघांनी रेकी सुरू केली आणि 2 जण कारमध्ये बसून होते. त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामध्ये चंद्रपूरचे 2 तर यवतमाळमधील 1 आरोपी आहे. त्यांच्याकडून देशी कट्टा तसेच तलवारी आणि चाकू जप्त करण्यात आले. मूळ शहरात महावितरण वीज कार्यालयातील एका अधिकाऱ्याने ग्राहकांची वीज कापल्यानंतर विचारणा करण्यास गेलेल्या ग्राहकांसोबत अरे तुरेची भाषा केल्याने ग्राहकांचा संताप झाला. त्यानंतर 150 ते 200 लोकांचा जमाव महावितरण वीज कार्यालयावर गेला. त्यानंतर तो अधिकारी शांत झाला आणि वीज पुरवठा सुरू करण्यात आला. सध्या सर्वत्र महावितरण कंपनी विरुद्ध वीज ग्राहकांचा रोष वाढला आहे. वीज बिलात झालेली प्रचंड वाढ यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अवैध रेती उत्खनन करणारे व्यावसायिक वाढले असून राज्य शासनाचा महसूल बुडवण्यात ते प्रमुख भूमिका बजावत आहे. याकडे अधिकारीही कानाडोळा करताना दिसून येतात. परंतु घुगुस येथे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 4 ट्रॅक्टरवर कारवाई करत अधिकाऱ्यांनी ते सजग असल्याचे दाखवून दिले.
अकोला जिल्ह्यातील डाळिंबी येथे एका 78 वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या 29 वर्षीय युवकास पोलिसांनी अटक केली असून या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे। सदर 78 वर्षीय महिला ही एसटी स्टँडवर असताना 3 लोकांनी तिला तोंड दाबून एका निर्जन ठिकाणी नेऊन एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही महिला तिथून पळून आली आणि तक्रार दाखल करताच आरोपी तिथून पसार झाला। त्या आरोपीला काल पोलिसांनी अटक केली। विदर्भात नवतप्याने 45 डिग्रीचे तापमान गाठत नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही केली आणि 2 जूनलाच नवतपा संपल्यानंतर विदर्भात ढगाळी वातावरण निर्माण झाले। यामुळे काही प्रमाणात का होईना परंतु उष्णतेपासून नागरिकांना उसंत मिळाली। पुढील 5 दिवस पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।